सातत्याने आपण पाहत असतो, बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूटते पत्थर शीशों से अरे तोड सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना इथून मात्र त्याच प्रकारची कामगिरी करावी लागेल. सांगावं लागेल की तू आंधी तो मैं तूफा और तू तूफा तो मैं आग का जरिया. अगदी त्याप्रमाणे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथून द्यावं लागणार आहे. पहिली मागवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चंद्रकांत दुसऱ्या बाजूला डिप्पल आणि त्याच्या सोबतीला अजित असे दोन सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या स्थितीला. युनिट सीसी आणि त्यांचे विपक्ष अंबोली अंधेरी असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये असतील. गोलंदाज तयार चंद्रकांत पाहायला मिळतील. आपल्या स्पेल मधील पहिलं सांगी कोट्यातील देखील हा पहिला षटक घेऊन पंचांचा हिरवा कंदील. दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी. पंचांचे दोन्ही हात समांतर. ही धाव असेल अवांतर. फुकट ते पौष्टिक अगदी त्याप्रमाणे एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. फटका अप्रतिम इनफिल्डला भेटून बॉल निघून चाललाय सीमा पार. पहिल्या चेंडूवरती पहिला तडाखा ब्रँडेड स्ट्रोक 4. बॅक दोन चौकार येतात. असं म्हटलं जातं की जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, जब तक ना पडे हथोड़े पे गाव पत्थर भी कभी भगवान नहीं होता. अगदी त्याप्रमाणे इथे आपण पाहतोय तो विश्वास दाखवण्यात येतोय डिप्पल याच्यावरती आणि त्याच्या माध्यमातून फटकेबाजी देखील त्याच प्रकारे होती. बॅक टू बॅक दोन चौकार येत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती उच्चांक येत असताना पाहायला मिळतीये. बॅक टू बॅक आपण पाहतोय चौकार येतात आणि त्यानंतर प्रेशर चंद्रकांत यांच्यावरती पडतोय. बॅट बॉल येतोय बॅकफुट वरती आले. फटका चांगला पाहायला मिळतोय. डीप कव्हर पॉइंट मध्ये एक धाव एक्झिक्यूट केली जाते सिंगलच्या मदतीने. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळती जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. यावेळेस देखील व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. सातत्याने खराब लाईन आणि लेंथ चंद्रकांत यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. फटका अप्रतिम. मिडॉन मध्ये फिल्डिंग देखील चांगली झाली. एक धाव कंप्लीट होती. दोन्ही फलंदाजांमध्ये व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट कॉर्डिनेशन पाहायला मिळतोय. चला महत्वाचा आदर सत्कार आपण पाहतोय. माऊली ढोलताशा पथक प्लीज प्रतिनिधींनी यायचंय. माऊली ढोलताशा पथक अतिशय सुंदर मेजवानी संगीताची ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली त्यांचा सुद्धा आदर सत्कार करणं गरजेचं आहे. स्वातीताई पाटील मॅडमांना मी विनंती करतो की मॅडम आपल्या हस्ते हे आदर तिथे करायचंय. चला कल्याण किंग माऊली ढोलताशा पथक. अर्थातच आपण पाहतोय प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. क्षणचित्र मात्र आपण पाहतोय कैद केली जात आहे. स्वातीताई पाटील मॅडमांच्या हस्ते त्यांना मात्र सन्मानित करण्यात येत आहे. अतिशय सुंदर संगीताची मेजवानी ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. चला ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतो. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल बिनबाद 15 या आकड्यावरती. गोलंदाजाची पिटाई कुटाई केली जाते सध्याच्या स्थितीला. डिप्पल आणि त्याच्या सोबतीला अजित यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अप्रतिम फटकेबाजी होतीये. सफलता कुठेतरी मिळाली आहे. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग चूज केल्यावरती आपण पाहतो युनिट सीसी या संघाला. परंतु सांगेल फक्त इतकंच की असं म्हटलं जातं सफलता भी एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो पर फिर सुधार करो. जब तक लक्ष्य ना मिले तब तक नींद चैन को त्यागो तुम और संघर्ष का मैदान मत छोड़ के भागो तुम, क्योंकि यही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मैदानाच्या आतमध्ये अगदी त्याच प्रकारे प्रयत्न करावे लागणार आहेत. विनंती असेल जे प्रेक्षक आहेत त्यांनी पडद्यावरतीच्या सोबतीला आपण बांबू पाहतो त्यावरती प्रेशर टाकायचं नाहीये. विनंती आहे मित्रांनो. कुठली स्पर्धा म्हटली तर आमचे प्रेक्षक मायबाप हा केंद्रबिंदू असतो. परंतु विनंती असेल थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 पाहायला मिळते. बिनबाद 15. डिप्पल आणि अजित याच्या माध्यमातून अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते.
द कव्हर असेल, त्यानंतर लॉंग ऑन असेल, वाडिश लॉंग ऑन काव कॉर्नर मध्ये अप्रतिम फटकेबाजी केली जाते. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये संदेश सुदेश पाहायला मिळतात. टिपिकल अंडरआर्म स्ट्रोक पाहायला मिळाला. लेकट केलेला चेंडू होता, बॅकफुट वरती आले, त्यानंतर पाहिलं चेंडू वळतोय आणि त्यानंतर कव्हर पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला. डीप मध्ये फिल्डर होते, फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एकदा एक्झिक्यूट झाली. 16 धावा फलकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 100 कंप्लीट होतोय. बॉटमॅनचा चांगला वापर, फिल्डिंग चांगली झाली. काऊ कॉर्नर मध्ये शफल झाले होते. फुल लेनचा चेंडू होता आणि त्यानंतर बॉटमॅनचा चांगला वापर केला. फ्लिक केला होता, बॉल गेला काऊ कॉर्नर मध्ये. डीप मध्ये फिल्डिंग करत होते, त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली झाली. एकदा एक्झिक्यूट. 17 धावा फलकावरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय आणि या 2 चेंडूंमध्ये एकही मोठा फटका मारून दिला नाहीये. ते मात्र सुदेश यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते सध्याच्या स्थितीला. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर फुल टॉस चेंडू होता. फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. फिल्डिंग त्यापेक्षा सुरेख पाहू शकतो आपण. कव्हर मध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे. एकदा एक्झिक्यूट होतीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 18 आकड्यावरती थेंबे थेंबे तळेसाचे. अगदी त्याप्रमाणे सध्याच्या स्थितीला एकेका धावेला महत्व दिला जातो. त्यांना देखील माहिती आहे एक एक धाव खूप महत्वाची असते, कारण कंपल्सरी आपण पाहतोय स्पर्धेचा नियम आहे, चेसिंग आहे आणि त्यामुळे इथे बॉल चाललाय सीमा पार. फलंदाजच्या माध्यमातून संघर्षाचा येत होते, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धावसंख्या दाखलकरती पाहायला मी इथे जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. 22 रन ऑन दी स्कोर कार्ड. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. व्हेरी गुड पीस ऑफ बॅटिंग वी कॅन सी फ्रॉम बॅट्समन अजित. मोठा फटका मारायचा प्रयत्न. इनफिल्ड मध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे. नो +1 टोटल 2 नंबर टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. एक तर कर्ज बाजारी, त्यात उसना शेजारी. अगदी त्याप्रमाणे आपण पाहतो धावा खूप झाल्यात, त्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा एक्स्ट्रा येतात. धावसंख्या धावफलकावरती 24 पाहायला मिळतीये. फुलटा चेंडू होता. फटका अप्रतिम आहे. फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. डिपलच्या माध्यमातून क्लास पाहायला मिळेल. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव. बॉल सीमा पार. 4 धावा. थँक्यू सो मच. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पोहोचली 28 या आकड्यावरती. 28 रन ऑन दी स्कोर कार्ड. इथे देखील फटका अप्रतिम. वेट, वॉच अँड दॅन डिलिव्हर. कव्हर पॉइंट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय डिपलच्या बॅट मधून. बॉल सीमा महत्वाचा आदर सत्कार आपण पाहतोय. स्वातीताई पाटील मॅडम आपल्या सोबत आहे. त्यांच्या आदर सत्कारासाठी मी दर्शनजी देशमुख सर आपल्याला विनंती करतो. दर्शन देशमुख सरांच्या माध्यमातून आदर सत्कार केला जाणार आहे. स्वातीताई पाटील मॅडम आपल्या सोबत जोडल्या जात आहेत. त्यांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतो दर्शनजी देशमुख सर. दर्शन सरांना मी विनंती करतोय की आपल्या हस्ते मात्र आपण पाहतोय स्वातीताई पाटील मॅडमांचा आदर सत्कार आपण करायचे. मायची शाळ त्यासोबतच या स्पर्धेच्या आठवणी म्हणून आपण पाहतोय सन्मान चिन्ह आपल्याला देण्यात येते आणि क्षणचित्र मात्र कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपली जात आहेत, कारण येणाऱ्या काळामध्ये या आठवणी मात्र आपल्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून ही क्षणचित्र कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये मात्र आपण पाहतो मुख्य कॅमेरामॅन कैद करतायत. स्वातीताई पाटील मॅडमांचा आदर सत्कार आदर तिथे आपण पाहतोय मुख्य मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून युवा सेना चषक 2024च्या माध्यमातून. धन्यवाद ताई. आपण स्थानपन्न व्हायचे. दर्शन सरांना सुद्धा विनंती आपण स्थानपन्न व्हायचे. जाऊया कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये जिथे मात्र दीपल नावाचं वादळाचं धावतं वर्णन करताना आपल्याला दिसत आहेत समालोचक. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. आपण पाहतो चेंडू घोषंकित फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. डिपल माघारी परत आहेत, परंतु बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ दे. अप्रतिम अशी कामगिरी डिपल यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फलंदाज बाद होत आहेत. पहिला झटका लागतोय. 33
34 या आकड्यावरती पोचली आहे 37 या आकड्यावरती सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय एकच चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये एक बायच्या स्वरूपात टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकतो 38 या आकड्यावरती 4 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला एक षटक कंपल्सरी टाकावा लागेल अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल 3 षटकांची समाप्ती 38 धावा धावफलकावरती सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय बॅकफुट वरती पाहायला मिळतो युनिट सीसी संघ परंतु सांगेल फक्त इतकंच की असं म्हटलं जातं कि मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है पर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है जिंदगी जख्मों से भरी है पग को मरहम बनाना सीख लो अरे हारना तो एक दिन मौत से भी है फिलहाल इस मैच के अंदर सामने वाली टीम से लढणं सीख लो इथे मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल 38 धावा धावफलकावरती 38 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर विथ रन रेट ऑफ 12.67 12.76 च्या सरासरीने सध्याच्या स्थितीला 38 धावा पाहायला मिळत आहेत धावफलकावरती आहेत प्रतिमाशी मॅच आपण पाहू शकतो प्रेक्षकांचा पैसा वसूल असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण सगळे अनुभवू शकतो सोहळा आनंदाचा गजर क्रिकेटचा युवा सेना चषक 2024 चा थरार आपण पाहतोय 2 दिवसीय चालणारी श्रृंखला पाहायला मिळतीये डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपण पाहतोय अप्रतिम अशी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येत असताना पाहायला मिळतीये बॉलिंग मार्क वरती फिरोज आपण पाहतोय 4थ्या षटकामध्ये ज्याला आपण मराठी भाषेमध्ये हनामारीचं किंबहुना भैरवी षटक म्हणतो अशा डेथ ओव्हरच्या षटकामध्ये आलेत फिरोज दुसऱ्या बाजूला अमोल पाहायला मिळतील ज्यांच्या माध्यमातून सातत्याने कामगिरी चांगली केली जातीये एक धावची मात्र काढली जातीये टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 39 या आकड्यावरती असं म्हटलं जातं की कड़ी से कड़ी मिल जाए तो जंजीर बनती है और मेहनत से मेहनत मिल जाए तो किस्मत बनती है सध्याच्या स्थितीला सिंगल डबलला प्राधान्य जे मात्र दिलं जाते माहिती आहे धावसंख्या आमची चांगली झाली आहे सिंगल पेक्षा डबल मध्ये कन्वर्ट होणं हे जास्त महत्वाचं आहे अगदी त्याप्रमाणे टॉट पेक्षा एक धाव येणं गरजेचं आहे आणि त्यामुळे सिंगल डबलला प्राधान्य इथे दिलं जात आहे धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे एकूण 40 आकड्यावरती 39 रन ऑन दी स्कोर कार्ड 4th ओव्हर इन प्रोग्रेस पहिल्या चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती एक धावची मात्र एकवटण्यात आली गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे बॉलिंग मार्क वरती 2 मिनिटांचा अवधी राहिलाय या गोष्टीची नोंद युनिट सीसी आपण करून घ्यायची आहे 2 मिनिटांचा अवधी फक्त शिल्लक आहे या गोष्टीची नोंद आपण करून घ्या शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता कदम ताल करण्यात आला होता डान्सिंग डाऊन दी ट्रॅक वाईड प्लस विकेटचा पतन होतोय फलंदाज
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 38 होती आणि त्यानंतर मात्र फिरोजने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय चांगली अशी कामगिरी पाहायला मिळते. असं म्हटलं जातं ना कि जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. उनके सितारे चमकते हैं दोस्तों, जो कभी मजबूरियों का रोना रोया नहीं करते. मैदानाच्या आतमध्ये अगदी त्याचप्रमाणे माझ्या साथी मित्रांनी, माझ्या साथी गोलंदाजांनी काय कामगिरी केली, ते बॅकफूट वरती होते की फ्रंट फूट वरती होते हे पाहिलं नाही, परंतु मी काय करणार आहे हे मात्र पाहिलं. फिरोजच्या माध्यमातून अप्रतिम अशी गोलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडूवरती एकदा वाली, त्यानंतर वाईट प्लस विकेट आपल्याला पाहायला मिळाली. फटका चांगला, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो, डीप मध्ये फिल्डिंग करतात चांगली, तोपर्यंत एकदा एक्झिक्यूट केली जाते. सिंगल आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतं सध्याच्या स्थितीला. धावसंख्या धावफलकावरती एकने पुढे जाते, जाऊन पोहोचली आहे 41 आकड्यावरती. 41 रन ऑन दी स्कोर कार्ड. चांगली अशी धावसंख्या सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतीये. बॅटिंग करत असताना अंबोली अंधेरी अर्थात सिद्धिविनायक अंबोली अंधेरी या संघाच्या माध्यमातून फटका अप्रतिम, फिल्डिंग त्यापेक्षा अप्रतिम. फिल्डिंग आवडली असेल जोरदार टाळ होऊन जाऊ देत मित्रांनो, कारण फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. 40 नंतर देखील सांगतायत की वाघ जरी जखमी असेल, वाघ जरी म्हातारा झाला असेल तरी देखील तो शिकार करणं सोडत नाही. फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 42-42 या आकड्यावरती. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सफल झाले. त्यानंतर एस्ट्यांचा वेग घेणारा चेंडू, यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाजाने एस्ट्या दाखवला आणि त्याच एस्ट्या गोलंदाजाने वाकवल्या. विकेटचं पतन. तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या तर अंगणामध्ये दिसली नसती तुळस, आणि जर तुरांना सवारी सवारी चौकामध्ये गया. सो मच. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय, वैभव ऐकतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल, जाऊन पोहोचली आहे 42 या आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा धावफलकावरती. 4थे षटक मार्गस्थ. 4थ्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी जी मात्र फिरोजच्या माध्यमातून केली जाते. ही जेन्युअल ऑलराऊंडर विथ द बॅट विथ द बॉल अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते सातत्याने आपल्या संघासाठी. बॅट बॉल येतोय आउटसाइड लेग स्टंप, चेंडूची पिचिंग केली जाते. सातत्याने पाहायला गेलं तर अँगल सोबत चेंडू बाहेर निघतोय, त्या सोबतीला कधी कधी आत देखील येतोय. गोलंदाज फिरोज पाहायला मिळतोय. बॅट बॉल आलाय 43 धावा धावफलकावरती. मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची एज लागते, चेंडू गोशंकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एंड ऑफ 4th ओव्हर. 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल, जाऊन पोहोचली आहे 11च्या सरासरीने 44 आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा धावफलकावरती आणि 45 धाव्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. येणारे 24 चेंडू आणि 11.25च्या सरासरीने सध्याच्या स्थितीला धावसंख्या धावफलकावरती बनवायची आहे, जी मात्र 45 धाव्यांची. अप्रतिम अशी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. धन्यवाद. जाऊया टॉस कडे, जिथे मात्र 2 संघ आपण पाहतोय. एका बाजूला ओमकार मलाड तर दुसऱ्या बाजूला स्टार 11. चला कर्णधार, जास्त वेळ दवडायचा नाहीये. सेकंड इनिंगचा पहिला चेंडू ट्रॅव्हल होण्याच्या अगोदर आपल्याला मुख्य मंचावरती टॉस साठी येणं गरजेचं आहे. ओमकार मलाड आणि स्टार 11, जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, जो रनिंग ऑन गोईंग मॅच आहे त्याचा सेकंड इनिंगचा पहिला चेंडू ट्रॅव्हल होण्याच्या अगोदर आपल्याला मुख्य मंचावरती टॉस साठी येणं गरजेचं आहे. ओमकार मलाड विरुद्ध स्टार 11. भवानीचे उपकार. ओमकार मलाड कर्णधार.
हॅलो चेक. चला सुरुवात करायची प्लीज. सिद्धिविनायक अंधेरी अंबोली लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला आपण तर अर्थातच आपण संघ बघतोय युनिट 9cc विक्रोळी. दीपलने चांगली फलंदाजी केली, त्याच्यानंतर विकेटचं पतन झालं आणि त्यानंतर आपण पाहतोय कुठेतरी धावफलकाला अंकुश त्याला आला. यस, जाऊया टॉस कडे जिथे मात्र दोन संघ आपण पाहतोय. ओव्हर टू यू टॉस बॉक्स. विनंती असेल ओमकार मला टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं. पहिल्या चेंडू पडण्याआधी जर आपण रिपोर्टिंग केली नाही तर मात्र पॅनल्टीला सामोर जायला लागेल. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. विनंती आहे ओमकार मला टीम कॅप्टन, ओमकार मला टीम स्कीपर आपण जर आले असाल तर मात्र टॉससाठी उपस्थित राहायचं. विनंती आहे, शेवटचा ऑफिशियल पुकार आहे, अन्यथा पॅनल्टीला सामोर जायला लागेल. या गोष्टीची नोंद आपण करून घ्या. मॅच जी मात्र आपल्याला पाहायला मिळते, एका बाजूला संघ आपण पाहू शकतो युनिट सीसी, दुसऱ्या बाजूला संघ सिद्धिविनायक अंबोली अंधेरी, असे दोन संघ पाहायला मिळते. 24 चेंडूंमध्ये 45 थोडीशी चर्चा करू. टॉस जो मात्र जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार मालाड या टीमने. सर्वप्रथम अभिनंदन आणि टॉस जिंकल्यावर डिसिजन सांगायचं आहे. फिल्डिंग, आम्ही फिल्डिंग घेणार आहे. खेळाच्या दृष्टिकोनातून असेल खूप सारी शुभेच्छा. मॅच जी मात्र आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे टॉस ची मात्र चर्चा होणार नाहीये. यस, ओ टू कम बॉक्स. धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो अजून एक ड्राईव्हचा चांगला फटका मागच्या चेंडूवरती कुठेतरी मिसफील्ड झाली, त्याच्यानंतर व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल बघतोय. कव्हरच्या खेळाडूला थोडंसं अजून वाईडिश ठेवलं जात आहे एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनवरती. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. व्यूहरचनेमध्ये पुन्हा एकदा आपण थोडासा बदल पाहतोय. इम्रानला फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. चला पुन्हा एकदा माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 16 मिनिटाचा अवधी आपल्याकडे 4 षटक हाताळण्यासाठी. जाऊया इन एक्स्ट्रा मॅच कडे. यावेळेस कोलवण टप्प्याचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक बॅकअप आहे. बॉक्स मध्ये खेळाडू तैनात होता, त्याने आधी प्री कमिटमेंट दाखवली आणि त्याच्यानंतर मात्र बाकीचं काम डीप मध्ये खेळाडूने केले. धावा वाचवणं गरजेचं आहे आणि इथे मात्र पार्टनरशिप फॉर्मॅटमध्ये त्या धावा वाचवल्या जात आहेत, कारण 45 धावांचं लक्ष आहे. प्रथम 2 षटकामध्ये जेव्हा दीपल फलंदाजी करत होता
तर कुठेतरी विकेट मात्र थोडीशी इझी वाटत होती. त्यानंतर विकेटचं पतन झालं आणि फर्निचर आपण विचार केला तर कुठेतरी धावफलकाला अंकुश आलाय. खोलवडाप्याचा चेंडू लांब ठेवलाय. रनआउटची संधी आहे आणि पहिला झटका लागतोय रनआउटच्या रूपामध्ये. विकेटचा होत आहे पतन. यस डीजे मास्टर एक मधून मिलिंदला आपण पाहतोय. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. 16 मिनिटाचा अवधी आपल्याकडे असणार आहे. ही माहिती पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. एका बाजूला विचार केला सिद्धिविनायक अंधेरी अंबोली जो मागच्या आपल्या तिन्ही स्पर्धेमध्ये रनरअप राहिलाय, चांगलं लेव्ह मध्ये आहे. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला युनिट 9 CC विक्रोळी. इथे मात्र पॅडोस्वे फटका चांगला आहे. काय निघून जाणार आहे का? तर या चेंडू निघून जातोय. वनडिया धावींसाठी फटका चांगला होता. पुल करण्याचा प्रयत्न, संपर्क सुद्धा चांगला, परंतु अंडरम क्रिकेटच्या लिमिटेशन्समुळे आपण पाहतोय केव्हा आणि केवळ एक धाव. एका धावेने धावफलक सरसावलं जात आहे. 9 आकड्यावरती 45 धावांचा पाठलाग करायचा. युवा सेना चषक 2024 आपण अनुभवतोय. दुसरा सामना, नाण्याची दुसरी बाजू आपण चाचपडतोय. इथे मात्र कटचा फटका चांगला, चेंडू निघून जातोय इनटू द गॅप. येतोय मात्र ब्रँडेड युवा सेना चौकार. यस डीजे मास्टर. यावेळेस मात्र आपण फटका पाहतो. बॅकफूट वरती बॉडी वेट ट्रान्सफर, हँड आय कोऑर्डिनेशन परफेक्ट. अगदी डोळ्याच्या खांदी चेंडूला खेळलं. दीपल तिथे त्या रिझर्व वरती होता, परंतु कोणती संधी दीपलकडे नव्हती. अगदी अलॉंग द कार्पेटला रोल करत चेंडू निघून गेला. युवा सेना चौकारासाठी. 13 धावा धावफलकावरती सज्ज होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका चांगला, चेंडू निघून जाणार आहे का? तर यस चेंडू निघून जातोय इनटू द कर्टन, इनटू द फेन्स. येतोय मात्र दमदार असरदार अजून एक चौकार. यस डिस्क जॉकी. जशी सुरुवात मात्र सिद्धिविनायक अंधेरी आंबोलीने केली होती तशी सुरुवात आपण पाहतो. विकेटचं पतन जरी झालं असतं रनआउटच्या रूपामध्ये, त्यानंतर सुद्धा आपण पाहतोय 10 मिनिटाचा अवधी आता मात्र आपल्याकडे या सिद्धिविनायक अंधेरी आंबोली. त्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं कंप्लीट करायची आहेत. आणि अर्थातच या षटकातील सुद्धा आपण पाहतोय चेंडू शिल्लक आहेत 3, तर 15 चेंडू आपल्याला 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. धावांचा विचार केला धावफलक आपण जाऊन पोहोचतोय 17 या आकड्यावरती. 17, 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस पॅड ऑफ स्वीप खेळाडू तिथे आहे. थोडंसं फंबल आपण पाहिलं, परंतु 1 धाव कंप्लीट होतीये. 4 चेंडूचा खेळ मात्र कंप्लीट होतोय. 18 धावा धावफलकावरती सज्ज होत आहेत.
18 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. दुसरं षटक 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. फलंदाजी मार्क वरती आसिफ. आसिफला आपण पाहतोय. आसिफचा विचार केला, अनेक मोठी मोठी मैदानं त्याने युवा परिस्थितीमध्ये गाजवली. आज मात्र पुन्हा एकदा दाखल झालाय. मैत्री चषक या स्पर्धेमध्ये सुद्धा आसिफची चांगली फलंदाजी राहिली होती. तसंच प्रदर्शन मात्र या स्पर्धेमध्ये करावं लागेल. पुन्हा एकदा सूचना तुम्हाला की आपल्याकडे वेळ कमी आहे आणि वेळ मात्र कोणासाठी थांबत नाहीये. यावेळेस ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंचांना मजबूर केलं जाते रात्रीच्या सत्रामध्ये एक्सरसाइज करण्यासाठी. अवांतरच्या रूपामध्ये धाव मात्र आपण पाहतोय. धावफलकामध्ये ऍड होणारे धावफलक जाऊन पोहोचतोय 19 या आकड्यावरती. 45चा पाठलाग करायचंय. थोडंसं महागडं षटक कर्णधाराचं. नॅशनल स्पोर्ट्स या युट्यूब लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून जो घर बसल्या प्रेक्षक राजा जोडला जातोय त्यांचं सुद्धा वेलकम असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम युवा सेना चषक 2024 मध्ये. पॅडा स्वीपचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न येतोय मात्र अजून एक एक्स्ट्रा. आपल्या अकाउंट मध्ये आता मात्र थोडंसं कमी 20 ऑन द स्कोर कार्ड बॅलन्स आहे आणि आपण खर्च जास्त करतायत. 45चा पाठलाग करायचा. 20 धावा धावफलकावरती. 20 लॉस ऑफ 1. थोडंसं स्पीडअप करायचे. सिद्धिविनायक अंधेरी आंबोली. पॅडा स्वीप. चेंडू मात्र निघून जाणार आहे का? तर यस, 1Dचा इशारा आपण पाहतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. म्हटलं जातं ना, जिथे तुमच्या कर्तृत्वाची एवढी मोठी असते तिथे नशिबाला सुद्धा नतमस्तक व्हावं लागतं. वॉट अ स्टॉप. अप्रतिम. 40+ खेळाडू आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये होता. पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं आणि महत्वपूर्ण 3 धावा वाचवल्यात. धावफलकाचा विचार केला. धावफलक या सिंगल नंतर 21 या आकड्यावरती आहे. चला फलंदाज, आपल्याला वॉर्निंग या पंचांच्या माध्यमातून थोडंसं स्पीडअप करायचंय. शेवटचा अंतिम चेंडू. दुसरं षटक मिलिंदचं थोडंसं महागडं षटक. स्विच हिट. पंच दंडित करणार आहेत. पंच दंडित करणार आहेत. वाईडचा इशारा. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 22. 45चा पाठलाग करायचा. युनिट 9 CC विक्रोळी. अजून एक खराब. मिलिंदला मात्र आज कुठेतरी सूर गवसत नाहीये. कुठेतरी आपण विचार केला 9 लेंथ मध्ये कंट्रोल करावा लागणार आहे. चांगल्या टप्प्यावरती कन्सिस्टंटली गोलंदाजी करावी लागणार आहे. धावफलक आपल्याला सांगते 23 या आकड्यावरती. 8 मिनिटाचा अवधी आपल्याकडे. त्या 8 मिनिटांमध्ये आपल्याला 13 चेंडू हाताळायचे आहेत. पंच आपण सुद्धा ताकीद द्यायची आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पॅडा स्वीप. फटका चांगला. चेंडू निघून जातोय. क्रॅकिंग. दमदार असरदार युवा सेना चौकारासाठी या डीजे मास्टर आसिफच्या फळीतून चौकार. थँक्यू डीजे. धावांचा विचार केला. धावफलक जाऊन पोहोचतोय 27 या आकड्यावरती. समीकरण आहे 12 चेंडू 18ची गरज. कंपल्सरी चेस फॉर्मॅट आहे आपल्याकडे. आता मात्र 8 मिनिटाचा अवधी आहे. 8 मिनिटांमध्ये आपल्याला 12 चेंडू हाताळायचे. वारंवार सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. सहकार्य करायचंय. वॉट अ शॉट आसिफच्या फळीतून. मी आपल्याला आधीच म्हटलं आसिफकडे ती प्रतिभा आहे, क्रेडिबिलिटी, कुवत, क्षमता आहे. सिद्धिविनायक अंधेरी आंबोली 8 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. 12 चेंडू 18ची गरज. फलंदाजी मार्क वरती एका बाजूला आपण पाहतोय इम्रान तर दुसऱ्या बाजूला आसिफ. ही जोडी कुठेतरी धावफलकाला चालना देते. एका बाजूला युनिट 9 CC विक्रोळी तर एका बाजूला कुठेतरी सिद्धिविनायक अंधेरी आंबोली कुठेतरी अडचणीच्या आडोशामध्ये आहे. बॉलर बॉलर प्लेयर एक्स्ट्रा मध्ये असेल. प्लेयर हो लावला आम्ही पण टाइमर लावलाय. इकडे थांबलाय ते. इकडे हा क्लॉक ऑलरेडी 8 मिनिट आहेत. 8 मिनिट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज पाहतोय. सुखीला आपण पाहतोय. 12 चेंडू 18ची गरज. 9च्या सरासरीने धावा अर्जित करायचे आहेत.
यावेळी चेंडू चांगला आहे, थोडीशी आपण पाहतो आउटसाइड एज फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न. जरा कलेक्शन झालं असतं तर कुठेतरी मात्र संधी होती, परंतु मैदानाच्या आतमध्ये जर तरला महत्व नसतं, आपल्याला स्वतःला प्रत्येक चेंडूवरती सिद्ध करावं लागतं. 11 चेंडू 17ची गरज. आसिफ लतचा विचार केला तर आसिफकडे कट, स्क्वेअर, पुल अनेक फटके आहेत. 2 स्वीप त्याने दाखवलेत आणि त्या रिझन वरती आपण आता मात्र क्षेत्ररक्षक दीपलला पाहतोय. स्वतःला मात्र तिथे ठेवलंय लीडिंग फ्रॉम द फ्रंट. दीपल ज्या रिझन वरती सगळ्यात जास्त चेंडू ट्रॅव्हल होतोय तिथे आपण दीपलला वारंवार पाहतो. स्क्वेअर लेग रिझन वरती दीपल आहे. सुखी विरुद्ध आसिफ. यावेळेस फटका फसतोय का, तर यास फटका फसतोय, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार चौकारासाठी. चला फलंदाजी करणारा संघ. थँक्यू डीजे. शेवटचा कॉल आहे आपल्याला, आपण आपल्या जागेवरती बसायचंय. कुठेतरी मात्र मिस जजमेंट आणि त्याच्या मोबदल्यामध्ये 4 महत्वपूर्ण धावा. धावफलक धावून पोहोचणार आहे 32 या आकड्यावर. चला शेवटचा कॉल आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाचा जर कोणताही खेळाडू चेअर्स वरती किंवा नसेल फलंदाजी कक्षामध्ये तर मात्र आपल्याला पॅनलाइजला सुद्धा सामोरे जावं लागू शकते. ही सूचना पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. समीकरणाचा विचार केला अर्थातच आपण अजूनही पाहतो येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 12ची गरज आहे. बिग फाईट, हाय व्होल्टेज ड्रामा. 13ची गरज आहे, माफ करा. इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. स्विच हिटचा प्रयत्न. 13ची गरज आहे. 9 चेंडू 13ची गरज. थँक्यू डीजे. चला कर्टन पासून वारंवार आपल्याला विनंती केली जाते थोडंसं आपण लांब राहायचं, कारण आपल्याला सुद्धा इजा होऊ शकते आणि खेळामध्ये सुद्धा अडचण निर्माण होऊ शकते.
आणि आता मात्र फलंदाजी मार्कवरती गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय बायकर मॅन, ज्याने मागच्या आठवड्यामध्ये साहेब चषक या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज आणि अर्थात त्यासोबतच एक हॅट्रिक ज्याच्या नावावरती होती तो आपण पाहतो दीपल, ज्याने चांगली फलंदाजी केली. आता मात्र जबाबदारी आहे 10 धावा डिफेंड करण्याची. पहिल्या चेंडूवरती फटका चांगला आहे, वन ट्रॅप, चेंडू निघून जातोय, दान 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 ओव्हर द रोप, 4 धावांसाठी. व्हॉट अ शॉट. मास्टर म्हणूनच क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की आपल्याला शून्यापासून सुरुवात करावी लागते. मागच्या इनिंगमध्ये जरी आपण चांगली फलंदाजी केली असली तरी या इनिंगमध्ये आपल्याला चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. 4 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. उर्वरित 5 चेंडू आपल्याला 4 मिनिटांमध्ये हाताळायची आहे. समीकरण आहे 5 चेंडू 6ची गरज. 5 चेंडू 6ची गरज. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. चला स्पीडअप करायचंय. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. 5 चेंडू 6ची गरज. यावेळेस आय विल डेफिनेटली हिट. विकेटचा होत आहे पतन. गॉन. यस डीजे मास्टर. बिग फाईट बिग बॅटल, चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. समीकरण मात्र येऊन पोहोचलं. आता मात्र येणाऱ्या 4 चेंडू मध्ये गरज आहे 6 धाव्यांची. ईट का जवाब पत्थर से, चौके का जवाब विकेट से. दीपल करतोय कमबॅक. चला स्पीडअप करायचंय. फलंदाज आपल्याला सुद्धा विनंती आहे आणि सिद्धिविनायक अंबोले आपल्याकडे 4 मिनिटाचा अवधी मात्र आहे. क्लॉक थांबवलं जात आहे कारण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय फिरोज. 4 चेंडू 6ची गरज. डावखुरा फलंदाज, स्ट्रॅटेजिक आपण पाहतोय. कुठेतरी फलंदाजी क्रम मैदानाच्या आतमध्ये आहे. थोडंसं स्पीडअप करायचंय. सिद्धिविनायक अंबोले आपल्याला सुद्धा विनंती आहे. कमी वेळ आपल्याकडे उर्वरित चेंडू हाताळण्यासाठी. 4 चेंडू 6ची गरज. हृदयाची स्पंदन वाढवणारा सामना. दीपल पुन्हा एकदा आपण पाहतोय. कुठेतरी फळीचा संपर्क झाला का नाही पंच दर्शवत आहेत. लेग बाईचा इशारा. समीकरणाचा विचार केला. 3 चेंडू 5ची गरज. हृदयाची ठोके वाढवणारा सामना आपण पाहतोय. मैदानाच्या बाहेर कुठेतरी मात्र आपण पाहतोय बेट्स लावल्या जात आहेत. आंबोलीकडे हा सामना जाणार आहे की विक्रोळीकडे जाणार आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती आहे की आपले फलंदाज आपण फलंदाजी कक्षामध्ये ठेवायचे आहेत. ऑफिशियलचा शेवटचा कॉल असणार आपल्यासाठी आणि टाइमर सुद्धा ऑन आहे. सिद्धिविनायक अंबोली क्रुशियल मुवमेंट आहे, अगदी बरोबर आहे, परंतु आपल्याला थोडंसं वेळेचं बंधन आहे ते लक्षात ठेवायचंय. चला प्लीज माईक वरती आपला आवाज जातोय. थोडंसं आपण फलंदाजी कक्षासमोर गोंगाट कमी करायचंय. इथे मात्र वाईट चेंडू आहे का? वाईट चेंडू आहे का? ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. दीपल करतोय चुकी. 3 चेंडू 4ची गरज. इम्रानचा विचार केला तर एका बाजूने अर्थातच तो विकेट वरती आहे. 3 चेंडू 4ची गरज. 3 मिनिटाचा अवधी आपल्याकडे असणार आहे. 3 चेंडू 4ची गरज. दीपल विरुद्ध इम्रान. यावेळेस प्लेड स्विंग अँड मिस. प्लेड स्विंग अँड मिस. व्हॉट अ बॉल. दीपल प्लेड स्विंग अँड मिस. व्हॉट अ बॉल. दीपल याच्यासाठीच ओळखला जातो. परत मात्र समीकरण येऊन ठाबलंय. 2 चेंडू 4ची गरज. ज्या कोणाला मात्र हृदयाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हा सामना पाहू नका. धडधड 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 मात्र आपण प्रेक्षकांच्या मनामध्ये पाहतोय. इथे मात्र फटका चांगला आहे. इम्रानच्या फळीतून येतोय दमदार असरदार ब्रँडेड चौकार. विजयी चौकार. यस डीजे मास्टर.